आगामी मनपा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचं ठरलेलं आहे मुंबईसह प्रमुख महापालिकांमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये सहमती झालेली आहे। नागपुरामध्ये रात्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये युती संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। तसंच आता स्थानिक पदाधिकाऱ्यांची समिती महापालिकेमधल्या युतीचा फॉर्म्युला ठरवणार आहे आणि त्यामुळे वरिष्ठ पातळीवर शिक्कामोर्तब केलं जाईल। 2 दिवस आधी रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये गेलेले होते, तिथे त्यांनी अमित शहांची भेट घेतली होती आणि त्यानंतर काल रात्री एकनाथ शिंदेंना ते भेटले, त्यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर आज सकाळीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी। खरं तर वैर हा शब्द राजकारणामध्ये कधीही असूच शकत नाही असं मला वाटतं। राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की मित्रत्व हे कधी होईल हे सांगता येत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या आपण विचार करता किंवा ज्या पद्धतीने विचार करता, जनतेचं हित हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीजचा विचार हा नेहमीच महायुतीमध्ये करण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरती करण्याचा निर्णय हा पार्टीने केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, रवींद्र चव्हाण यांची भाषा कमालीची बदललेली आहे, आता वैर नाही तर मैत्री आहे अशी त्यांची भाषा आहे आणि त्याचबरोबर आता जनतेच्या हितासाठी आपण निर्णय घेतोय असं म्हणत त्यांनी भाजप आणि शिवसेनेचं ठरलंय असं म्हटलंय। पण तरी सुद्धा मग राष्ट्रवादीचं काय, हा मुद्दा उरतोच। श्वेता, राष्ट्रवादीचं काय हा मुद्दा उरतोच, कारण त्याबद्दल यापूर्वीच भाजपकडनं, आशिष शेलारांकडनं आणि स्वतः मुख्यमंत्र्यांकडनं अनेक वेळेला भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। जर नवाब मलिक राष्ट्रवादीचं नेतृत्व मुंबईमध्ये करत असतील तर त्यांना सोबत घेतलं जाणार नाही, ही भूमिका भाजपने यापूर्वी स्पष्ट केली आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने तू सांगितलंस की रवींद्र चव्हाणांची भाषा कुठेतरी बदलली आहे। अर्थात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली बैठक, त्यानंतर भाजप नेत्यांची आणि एकनाथ शिंदे यांची झालेली प्रदीर्घ चर्चा आणि रवींद्र चव्हाणांची पुन्हा एकदा अमित शहांसोबतची बैठक, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांची बैठक पार पडली आणि या बैठकीच्या माध्यमातून कुठेतरी MMR रिजनमध्ये आणि महत्त्वाच्या महापालिकांमध्ये युती म्हणूनच निवडणूक लढली जावी या संदर्भात कुठेतरी एकमत होत असल्याचं आता या सगळ्या चर्चेतून आणि रवींद्र चव्हाणांनी जी भूमिका आज सकाळी लवकर पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे त्यातून स्पष्ट होतंय प्रमुख महापालिकांमध्ये युती व्हावी यासाठी सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे आणि या संदर्भात जागावाटप असेल किंवा नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली यासारख्या ज्या भागांमध्ये महापालिकांमध्ये जिथे दोन्ही पक्षांची ताकद तुल्यबळ स्वरूपात आहे त्या ठिकाणी जागावाटप कसं होईल, नाराजी कशा प्रकारे टाळली जाईल यासाठी एक समिती सुद्धा स्थापन केली जाईल आणि स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशी संवाद साधून चर्चा करूनच या संदर्भातला निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची भूमिका रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केली आहे। परंतु आपण जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांमध्ये या दोन पक्षांमध्ये वाढलेली कटुता आणि विशेषत्वानं एकनाथ शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण हा जे कोल्डवार रंगलं होतं या सगळ्याची परिणती आता या महापालिकेमध्ये पाहायला मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नेत्यांनी जरी मनोमिलन करण्याचं ठरवलं असलं तरी सुद्धा स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांनी या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली आणि त्यांचं मनोमिलन कसं होणार आणि जागा वाटपावरून होणारा संघर्ष कसा टाळला जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इतक्या सहजगत्या मिळतील हे खरं तर अवघड आहे। यासाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांना फार मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत। त्यामुळे MMR रिजन मधल्या महापालिका महायुती म्हणून लढवल्या जातील हे स्पष्ट होते, परंतु राष्ट्रवादीला एंट्री मिळणार की नाही याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे। त्यामुळे या संदर्भात नेमकं काय घडते आणि राष्ट्रवादीच्या एंट्रीबाबत आणि एकंदर भाजप शिवसेनेच्या युतीबाबत काय घडामोडी घडतात पाहणं महत्त्वाचं असेल। श्वेता।
अगदी त्यामुळे खरंच आगामी काळात काय नेमकं चित्र समोर येत आहे, कशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये वाद होत आहेत का पुन्हा एकदम सहजासहजी सगळ्या गोष्टी होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.